चला थँक्यू. मॅचच्या दिशेने वळणार आहोत ज्या ठिकाणी चला मयूर भोईर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. आमचे जवळचे मित्र क्लास डीजे मास्टर आणि त्याचं या ठिकाणी आगमन. वेलकम मयूर, आपलं सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने वळणार आहोत ज्या ठिकाणी मॅचला सुरुवात होते दुसऱ्या आजच्या दिवसामधील. दीपक ठाकूर स्ट्रायकिंग वरती पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. धावफलकाची सुरुवात, सिंगल धाव येते आणि अजिंक्य फ्रेम मध्ये आलाय. अभिषेक आणि दीपक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि बने याला पण गोलंदाजी मार्ग होती पाहतोय. दुसरा चेंडू, वॉड शॉट, खणखणीत दणदणीत लाजवाब शानदार चौकार. बक्षिसांचा वर्षाव केला अक्षय 11 चषकात डोंगर पाड्यात योगातला अक्षय 11 चषक. थँक्यू डीजे. अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 औचित्य आहे अक्ष घरत यांच्या वाढदिवसाचं आणि आज या स्पर्धेतील दुसरा दिवस 31 मार्च तो दिवस असणाऱ्या वाढदिवसाचा. यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय सरळ पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, खूप चांगली फिल्डिंग फेकी झाली. संकेतकडे चेंडू फेकला तोपर्यंत एक धाव. नाही, गंभीरचं टी शर्ट फक्त पिवळा आहे, तुमचा प्लेअर नाहीये. ओहो, इनसाइड आउट. खराब शॉट सिलेक्शन, फ्लाईटला परकू शकलेले नाहीत आणि जागा थोडीशी जास्त बनली आणि म्हणून दीपक ठाकूर यांना बाद व्हावं लागते. पहिला हादरा पीसीसी ला. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या. थँक्यू निखिल. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. विकेट आली आहे. दीपक महत्वाचा खेळाडू मैदाना बाहेर गेलाय. चौकार आला, सिंगल आली, विकेट आली. अजून काय हवंय, अजून काय हवंय याची तर चर्चा होईल, परंतु तुर्तास हे दोन चेंडू पाहूयात बने कशा प्रकारे हाताळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन दिशा दिली गेली आहे. स्क्वेअर लेग मध्ये पुन्हा एकदा अजिंक्य फ्रेम मध्ये आला आणि सिंगलचा डाऊन कंप्लीट. हो, यावेळेला चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावपल करती एका गड्याच्या मोबदल्यात टीम पीसीसी या संघाच्या. अंग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणारी हाय तुझ्या हाताने. घास भरून दे, कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने. मांग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणारी हाय तुझ्या हाताने. घास भरून दे, तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे. थँक्यू. चला, इथे गाडी कोणाला नको आहे, इथे फक्त आणि फक्त रन्स, विकेट, मॅच आणि ट्रॉफी पाहिजे आणि जोडीला कॅश प्राइज सुद्धा. तुर्तास मॅचच्या दिशेने वळूया ज्या ठिकाणी निखिल समोर, गणेश समोरच्या दिशेने. वॉट अ शॉट. पाहिलं होतं, परकलं होतं, न्याहाळलं होतं आणि त्यानंतर मात्र भेदून दिलंय सीमारेखा पार. चौकार. डोंगर पाड्यात योगातला थँक्यू. अक्ष आकाश घरत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अक्ष 11 डोंगरपाडा चषक आपण पाहतात आणि त्याचे मुख्य आयोजक म्हणजेच आकाश घरत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक दर्दी क्रिकेटर मी. आकाशला आज नव्हे तर गेले कित्येक वर्षापासून आपण पाहतोय आयोजनामध्ये. ओहो, पुन्हा एकदा कट. व्हाट अ शॉट. कव्हर मध्ये भेदून दिलंय. यावेळेला चेंडू सीमारेखा पार. चौकार. ओडी पाहिजे, होटाची लाली नी कानाची बाली की थँक्यू. थँक्यू डीजे. अनेक स्पर्धा ओव्हरआर्मच्या माध्यमातून म्हणा किंवा अंडरआर्मच्या माध्यमातून, सध्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप मोठा झोक आहे तो आकाशचा आणि एक शानदार स्पर्धा वेगळ्या संकल्पनेने राबवत असताना ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुर्तास लगातार 2 बाउंड्रीज यावेळेला निखिलच्या बॅटमधून आल्यात. पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मारुती स्वतः त्या ठिकाणी गेलेत.
प्रचंड अनुभव मारुती पेडामकर यांच्याकडे सुद्धा आहे. मारुती पेडामकर, सनी पेडामकर या फॉर्मॅटला गेले कित्येक वर्ष खेळत आलेले आहेत आणि आज मारुती बीबी एकलव्य या संघासाठी संघाचे खरे बॅकबोन म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आणि ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सिंगलने स्ट्राईक रोटेट होती, अभिषेकने ही धाव काढली. धावपलकाची धावा जर आपण पाहिल्या 17 आहेत. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला आणि गणेशावरती 2 मोठे हल्ले बोलताना आपण पाहिलं. निखिलला ऑन साइडला जागा बनवून ओहो धावचीची संधी. आउटफील्ड फास्ट आहे आणि थ्रो अगदी क्विक येतो, त्यामुळे एक धाव काढणं हे सुद्धा मोठं चॅलेंज आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याला तुमच्या स्ट्रॅटेजी प्लॅनिंग मध्ये आणणं गरजेचं आहे. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, टॉप एज चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकेटचं पतन होईल आणि दुसरा हादरा पीसीसी संघाला. गॉन. बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको. 17 चला 17 वरती खतरा होता आणि तो खतरा आलाय. नवीन फलंदाज राजेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय 2 षटकाचा खेळ संपलाय. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. अजून एक प्रतिभावान खेळाडू. तशी गहराई आहे पीसीसी मध्ये. गेले कित्येक वर्ष हे सर्व खेळाडू अंडरआर्म क्रिकेटची सेवा करत असताना आपण यांना पाहिले. अगदी लहानपणापासून हे सर्व खेळाडू अंडरआर्म किंवा जोदानीच्या पायथ्याला म्हणा तिथे ओराम क्रिकेट खूप चांगल्या रीतीने खेळत आलेले आहेत आणि या क्रिकेटच्या प्रती असलेली आवड ही कधीच त्यांनी कमी होऊ दिलेली नाहीये. आणि तोच पीसीसी संघ यावेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना अभिषेक वरती सर्वांच्या नजर आहेत, ज्याने पहिल्या षटकामध्ये एक चौकार लगावला आणि आता राजेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. मारुती पेडामकर वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन एक सोशल वर्कर, समाजसेवक म्हणून त्याची ओळख आहे. नानानी पार्कमध्ये अनेक कामांमध्ये त्यांचा खूप मोठा गारीचा वाटा. यावेळेला काय घडलंय, हातामधील चेंडू पायाला लागून सीमारे का पार. चौकार. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. थँक्यू. चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती अभिषेकने आपले इरादे स्पष्ट केलेत आणि यावेळेला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येत असताना संकेत म्हणजेच विकेच्या हातामध्ये थांबतोय. कोणतीही धाव मिळत नाहीये. मोठा फटका, इनसाइड आउट, चांगली फिल्डिंग. ओहो गणेशा, ओ माय फ्रेंड गणेशा फील्ड करतोय, चेंडूला फेकी करतोय. तो परत एक धाव कंप्लीट. अपील जरूर झाली परंतु अभिषेकचा जो स्टान्स, शॉर्ट सिलेक्शन आणि जो खेळण्याचा इंटेंट आहे तो अगदी क्लिअर आहे आणि त्यामुळे त्याचा चेंडू अगदी मिडल ऑफ द बॅट कनेक्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मारुती समोर पुन्हा एकदा अभिषेक सज्ज होतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक, धावचीची संधी परंतु जास्तच उंची गाठली आहे. जास्तच उंची. पंकज स्वतःच्या थ्रोवरती नाराज आहेत. धावपलकाची धावा जर आपण पाहिल्या तर 24-24. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. हो डायरेक्टली खेळपट्टीच्या बाहेर. नो बॉल आहे आणि मला लास्ट. हो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जुजाष्टे जास्त बाहेर असणारा चेंडू हातातून चेंडू निसटलाय. हातातून चेंडू निसटलाय आणि 3ऱ्या षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकरती धावा जर आपण पाहिल्या तर 26. शेवटचे अंतिम 6 चेंडू बाकी आहेत. स्टेप. थँक्यू. स्टेप बघायचा आहे. चला स्टेप नाहीये म्हणजेच एक धाव कंप्लीट.
चला निनाद शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय. राजेश स्ट्राईक एंड वरती असतील. धावफलकातील धाबा 26 आहेत. पहिल्या मॅचने दाखवले 44 धाबांचा पाठलाग, त्यामुळे इथे किमान 40 पर्यंत तरी जाणं हे गरज आहे पीसीसीची. पहिला चेंडू ऑन साइडला खूप चांगल्या रीतीने खेळला आहे आणि इथे काय खेळलंय, हातामध्ये आलेला चेंडू बनेच्या बाजूने निघून गेलाय, सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. हातामधील चौकार निघून गेलाय, म्हणजेच राजेशसाठी एक आशा पल्लवित झाली आहे. पुन्हा एकदा यावेळेला समोरच्या दिशेने चांगली फिल्डिंग, फेकी अचूक होती परंतु गॅदर करण्यामध्ये एवढी एकदा तोपर्यंत जाऊन कंप्लीट केली जाते. राजेशने ते क्षेत्र हेरलं होतं, गॅप कुठे दिसतोय त्या गॅप वरती 12 काढण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यश जवळ मिळालं होतं. चला दत्तगुरु संतनगर आणि न्यामा बॉयज दोन्ही संघाच्या संघनायक आपण टॉस साठी या. हो खूप मोठा कट होणारा चेंडू ऑफ कटर होता आणि तो चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. सिंगलदा धावून कंप्लीट केली जाते. चला पुन्हा एकदा निनाद समोर अभिषेक. हो समोरच्या दिशेने वॉड शॉट, ज्या ठिकाणी चेंडू डेप्थ होत होता त्याला दिशा दिली गेली, चौकार. थँक्यू. शेवटच्या अंतिम चेंडू 37 धाबा 37. लास्ट बॉल आहे, किमान एक बाउंड्री या मॅच मध्ये खूप मोठं बळ देईल. पाहुयात काय घडतंय. निनाद स्लॉक केलं, चेंडूला निघून गेलाय. वन्स अगेन वन मोर बाउंड्री, लगातार दुसरा. आणि इथे मला वाटतंय टॉस साठी रिव्ह्यू रेफर केला गेला. बॅटिंग टीम कडून हा रिव्ह्यू आहे आणि त्यामुळे हा चौकार ऍड झालाय. 41. जर का नो बॉल आला एक संधी मिळेल, परंतु तो तास पाहूयात काय घडतंय मैदानाच्या आत. झुमका वाली पोर आई नदी तडीले थँक्यू. चला एक मॅचला एक रिव्ह्यू आहे, लक्षात ठेवा. चला दोन्ही कर्णधार आलेले आहेत. कुशल गुरव यांच्या शुभ हस्ते टॉस. नामा बॉयज सकपाल टॉसला आलेत. क्या बात आहे. नक्की काय सांगितलंस. अच्छा साइड अप मारणार असं. नामा बॉयजने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि बॅटिंग साठी आमंत्रित केले दत्तगुरु संतनगरला. नेक्स्ट मॅच साठी हा अहवाल असेल आणि रिव्ह्यू जो आहे तो पुढे
मॅच साठी एकच आहे, याची नोंद घ्यायची. दोन्ही संघांचा रिव्ह्यू गमावला गेलाय, त्यामुळे या इनिंग मध्ये दोघांना रिव्ह्यू नसेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला मारुती पेडामकर, त्याच्या साथीनं विकी. चला, सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झालेली आहे. एका बाजूला संकेत म्हणजेच विकी, त्याच्या साथीने मारुती पेडामकर आणि गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश घाणेकर. बघा, दोन कर्णधार इन ऍक्शन दिसतील. अक्ष 11 डोंगरपाडा चषक आपण पाहतात, ऐकतात आणि या स्पर्धेमधील हा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच आपल्या भेटीला आली आहे. पाहुयात कशा प्रकारे या धावांचा पाठलाग केला जातोय. 42चं लक्ष्य आहे आणि या 42 धावांचा पाठलाग किंवा बचाव हे पाहणं रोचक ठरणार आहे, कारण पहिली मॅच 44चा पाठलाग दाखवला विघ्नेश पायटर्सने आणि ओहो, पहिला चेंडू लेग फ्लिक, चेंडू निघून गेला स्क्वेअर लेग मध्ये, सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. पहिला चेंडू ते चौकार आणि विकीने आपले इरादे स्पष्ट केलेत. बीवी एकलव्य इन्फॉर्म आहे टीम आणि जर का पूर्णपणे साईड वरती जर लक्ष टाकलं तर पूर्णपणे बॅलन्स आहे आणि म्हणूनच या धावांचा पाठलाग करणं त्यांच्यासाठी तितकंच अवघड नाही आहे. परंतु पीसीसीने जो परफॉर्मन्स पहिल्या इनिंग मध्ये केलाय त्या परफॉर्मन्सला बघता, इतक्या वर्षाचा अनुभव बघता, पीसीसी या मॅच मध्ये इतक्या सहजासहजी त्या धावांचा पाठलाग होऊ देणार नाहीये. आणि असं असताना प्रथमेश घाणेकरचं हे पहिलं षटक खूप निर्णायक असेल. पॅडल स्वीप काढण्याचा प्रयत्न, हो, धावचीची संधी आणि फलंदाजावरती चेंडू आदळलाय आणि असं असताना एकदा धावून कंप्लीट केली जाते. पॅडल स्वीप काढण्याचा प्रयत्न, जो प्रयत्न सी फॉर्मॅट मध्ये कधीही फलंदाज करताना दिसत नाहीत, विदाउट सिंगल काढण्याचा प्रयत्न असताना, तो प्रयत्न मात्र इथे सर्कल मध्ये होतोय. परंतु हा प्रयत्न होत असताना करेक्शन सुद्धा प्रॉपर होणं गरजेचं आहे. ती काळजी आणि दक्षता तुम्ही ज्या वेळेला घ्याल त्यावेळेला तुमच्या बॅटमध्ये धाबा येतील. मोठा फटका, व्हाट अ शॉट. फटक्यामध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं, परंतु फिल्डिंग अभिषेकची तितकीच ताकदवर, नसीहत सिंगल रनची. विकी ज्या प्रकारे बॅटिंग करतात त्या बॅटिंगला बघता विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जे काही टॉपचे 5-10 खेळाडू असतील त्यामध्ये विकीचा नाम उल्लेख केला जातो, कारण विकीचा तो एक पॅटर्न बनलाय. ताकदवर फटके, गॅप मधून येणारे फटके आणि धाबा बनवून धावचीची संधी, ओहो, डायरेक्ट हिट. निखिलच्या हातून फेकला गेलेला थ्रो मारुतीला दाखवतोय मैदानाचा रस्ता आणि तिसऱ्या पंचांना सुद्धा रेफर केलं गेलंय. अंपायर्सने रिव्ह्यू घेतलाय की बाद आहे की नाही मी एकदा चेक करेल. सॉफ्ट सिग्नल आउटच आहे. कोणताही कन्क्लुजन नसेल तर मात्र फलंदाज जो आहे तो बाद दिला जाईल.
हो, यावेळेला चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. गॅप मधून ट्रॅव्हल झालाय, कोणतीही संधी नाही, दोघांच्या मधून चेंडू निघून फरार. चौकार, 4 धावा. थँक्यू. पहिलं षटक संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावपलकावरती. 11 धावा झाल्यात, म्हणजेच येणारे 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे. 31 तबीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येथील स्पाता दीपक. दीपक ठाकूर, राजेश जगताप यावेळेला स्ट्राईक एंड वरती. मिडल ऑर्डर मध्ये राजेश जगतापचा हो, यावेळेला चेंडू मागे खेळलाय, थोडासा नो लुक होता, चेंडू फाईनली क्लिअर करतोय. चौकार. थँक्यू डीजे. राजेशने खेळला गेला हा फटका. चेंडू 4 धावांसाठी जातोय आणि मिडल ऑर्डर मध्ये राजेशची काय जागा आहे तो ते दाखवून देतोय. गरजेचं आहे, ज्या वेळेला भरोशाने तुम्हाला मधल्या फळीमध्ये ठेवलं गेलंय, ज्या वेळेला पारी डगमगते, टॉप ऑर्डर चालत नाही, त्यावेळेला मिडल ऑर्डरला ऍक्टिव्ह होणं गरजेचं असतं. आणि अशा स्थितीमध्ये येऊन बॅटिंग करणं खूप वाईट बॉल, अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होतीये. रिव्हर्स अटेम्प्ट, चेंडू मागे गेलाय, थर्ड मॅन नाहीये, चेंडू अडवलाय. वॉट अ फील्ड. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा धावून कंप्लीट, परंतु नक्की चेंडू कुठे होता, अडल्यानंतर इतका वेळ का गेला, कळायला मार्ग नाहीये. चपळाईनं 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावपलक 18 वरती धावून पोहोचले. 2 चेंडूचा खेळ झालाय, 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. म्हणजेच 42चा पाठलाग करण्यासाठी योग्य ते प्लॅनिंग आणि योग्य ती स्ट्रॅटेजी आखली गेल्याने त्याचा अवलंब सुद्धा केला जातोय. हो, यावेळेला चेंडू मागे निघून जाईल. पुन्हा एकदा फायनलीला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, खूप चांगल्या रीतीने चेंडूला अडवलंय. सिंगल धावून कंप्लीट होतीये, एकापेक्षा जास्त काही नाही. अक्षय इलेव्हन डोंगरपाडा चषक आपण पाहतात. स्पर्धेदरम्यान आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये दादा संघांची उपस्थिती आपण पाहतोय. नामा बॉयज, BV एकलव्य, विघ्नेश फायटर, PCC, दत्तगुरु संतनगर असे 5 संघ आज आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. धावपलकरती धावा जर आपण पाहिल्या तर 20. चेंडूचा खेळ 4, 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. राजेश जगताप समोर दीपक ठाकूर तयार नव्हते राजेश, आणि त्यामुळे त्यांनी थांबवलं या चेंडूवरती. स्कूप काढायचा प्रयत्न, चेंडू मागे, शानदार फटका आणि या स्कूपच्या फटक्यामध्ये आलं यश. चेंडू क्लिअर करतो फाईन लेग, सीमारेखा पार. चौकार. थँक्यू. 24 टक्कर एकमेकाला दिली जाईल, कोणाकडून कुणाला ती मात्र येणारी काळवेळ सांगणार आहे. तुर्तास BV एकलव्यच्या डगावरमध्ये थोडीशी आनंदाचं आणि सेलिब्रेशनचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, दीपक ठाकूर वरती केलेलं आक्रमण, या मॅच मधला पलटवार. ओहो, चेंडू हवेमध्ये, फलंदाज बाद होतील असं पंचांनी सांगितलंय. आणि काय विकेट आहे का, चला पंच चेक करतात.
चला फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद झालेत. राजेश जगताप माघारी परत आहेत आणि आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर एबी आलाय. नॉन स्ट्राईक एंडला एबीला आपण पाहतो. युजली आपण बने आणि एबीला ओपनरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो. पोझिशन बदलले गेल्यात. निखिल आलाय. पाहुयात निखिल कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतोय, कारण तिसरं षटक निर्णायक आहे. विकीने यावेळेला चेंडूला खेळून काढले. व्हॉट अ फील्ड. कॅप्टन अगदी वेगामध्ये चेंडूवरती आले आणि त्यानंतर चेंडू अडवलाय. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. शानदार फिल्डिंगचा नजारा प्रथमेश घाणेकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 11-17 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. या पुढची मॅच महत्वाची असेल. एक संघ पहिली मॅच खेळेल, एक संघ दुसरी मॅच खेळेल. समोरच्या दिशेने व्हाट अ शॉट. एबी का कमाल. कल भी, आज भी और आगे भी. चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला आणि चौकाराने मात्र एबीने आपलं खातं ओपन केलं, परंतु निखिलसाठी थोड्याशा अडचणी वाढल्यात, कारण निखिलच्या षटकामध्ये धावा येणं हे शेवटच्या गोलंदाजासाठी त्रासदायक ठरणार असणार आहे. हलक्या हाताने खेळले ऑन साईडला. सुरुवातीला फ्रंट फूटवरती गेले आणि त्यानंतर पूर्णपणे मागे आले. बॉडी बॅलन्स अगदी स्थिर आणि त्यानंतर एका धावेसाठी चेंडू खेळलाय. किती चेंडू डॉट, किती चेंडूवरती मोठा प्रहार, कोणत्या चेंडूला कशा प्रकारे खेळलं जात आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हो, चेंडू मागे अडवता राहिलाय. जिथे डॉट येणं गरजेचं तिथे डॉट काढलं पाहिजे. जे क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये त्यांनी क्षेत्ररक्षकांनी ते केलं पाहिजे. जे फलंदाजांच्या हातामध्ये जे फलंदाजीने केलं पाहिजे, जे गोलंदाजाच्या हातामध्ये जे गोलंदाजीने केलं पाहिजे. तरच एक संघटना म्हणून तुम्ही काम करत असायचं. टीम म्हणून तुमचा खेळ चांगला निखरून दिसत असतो. फक्त गोलंदाज करून काही होत नाही. यावेळेला चांगली फिल्डिंग, फेकी झाली. पंचांकडे अपील, नॉट आउटचा इशारा. सिंगल धाव कंप्लीट. धावपलकाची धावा जर आपण पाहिल्या तर 32, म्हणजेच अजूनही 10 धाव्यांची गरज आहे. 7-10, एक गेंद बाकी. शेवटच्या अंतिम चेंडू, शेवटच्या क्षणाला कट केले, चेंडूला अडवलं गेलं. खूप चांगली फिल्डिंग आणि त्या फिल्डिंगच्या बळावरती सिंगल. आता 6 मध्ये 9 अशी इक्वेशन आहे. थँक्यू. चला, शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. विकी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. एबीस नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि मला वाटतं नितीन बने अजून येणं बाकी आहे. बॅटिंग ऑर्डर खूप म्हणजे बॅटिंग ऑर्डरमध्ये गहराई आहे. जसं म्हणतो ना आपण की कधीही कोणत्या वेळेला चौकार मारण्याची ताकद असणारे बॅटर आहेत, परंतु गोलंदाजी मार्कवरती येणारा गोलंदाज हा आत्ता अंडरआर्म खेळणारा नाही आहे. लॉट ऑफ एक्सपिरियन्स या खेळाडूकडे सुद्धा आहे आणि त्यामुळे राजेशचा ही षटक खूप निर्णायक असणार आहे टीम पीसीसी साठी. पाहूयात कशा प्रकारे गोलंदाजी करतोय राजेश. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल. प्रथमेश पडतोय कमी. दीपकच्या बाजूने चेंडू निघून फरार. सीमारेखा पार. चौकार. थँक्यू. चौकार येतोय. 4 धावा येत आहेत आणि 4 धावाने मात्र मॅचला क्लिअर करण्याच्या दृष्टीने वाटचाल केली जाते विकीच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. ओहो, क्या बात आहे.
आता 4 मध्ये 5 आणि 4 मध्ये 5 असं ज्यावेळेला इक्वेशन येतं त्यावेळेला धडकी भरते बॅटरला, कारण बड्या मुश्किलीने 6-9 मधून चौकार पार केलेला असतो आणि असं असताना एक धाव वरती चढते म्हणजे चौकाराच्या दिशेने वाटचाल आणि इथे चेंडू वाढायला गेला. धावची डायरेक्ट हिट महत्वाचा खेळाडू या मॅच मध्ये खूप मोठा इम्पॅक्ट टाकणारा खेळाडू मैदानाबाहेर. फलंदाज बाद बिगी बॅक टू द डिपार्ट गॉन. थँक्यू. क्रिकेट याचंच नाव आहे. कधी कधी गळ्याच्या जवळ आलेला घास कधी हिसकावून घेतला जातो कुणालाच कळत नाही. अशा अनेक मॅचेस आपण पाहिल्यात. सद्यस्थितीला जी मॅच अगदी जवळ काठावरती आणून ठेवली आहे त्या मॅचला पार करण्यासाठी आता अडचणी वाढताना दिसणार आहेत, कारण 3 मध्ये 5 अशा इक्वेशन मध्ये मॅच थांबली आहे आणि असं असताना एबी स्ट्राईक एट वरती येतोय आणि त्याला साथ देण्यासाठी नितीन बने याला नॉन स्ट्राईक एट वरती आपण पाहतोय. राजेशने कमबॅक केलाय. मी म्हटलं होतं हा आजच खेळत नाहीये, खूप मोठा एक्सपिरियन्स याच्याकडे सुद्धा आहे आणि त्या एक्सपिरियन्सला युटिलाइज करतायत. चौकारानंतर कमबॅक. फुलटॉस आहे, टॅप केलाय, एका धाबेसाठी जातोय. चला 2-4 किसका होगा बेड़ा पार, आने वाला समय बताने वाला है. फिलहाल राजेश इंटू द गॅप, व्हाट अ शॉट. एबी ने आपल्या ओन स्टाईल मध्ये फिनिश केलाय मॅचला आणि ही डागडुगी करणारी मॅच अखेरकार जाऊन थांबली आहे. बीवी एकलव्य या संघाकडे आणि पराभवाच्या छायामध्ये जावं लागते पीसीसीला. हार्ड लक पीसीसी, बट चांगली मॅच पाहायला मिळाली. येस, वेलकम डीजे. शहरान डोंगरपाडा गावान